आणि आजची बैठक यशस्वी झाल्यामुळे सुकाणू समितीनं आंदोलन तुर्तास मागे घेतलेलं आहे। मात्र सरकारनं वेळेत मागण्या पूर्ण केल्या नाहीत, मान्य केल्या नाहीत तर अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिलेला आहे। दरम्यान सुकाणू समितीतल्या विविध नेत्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण पाहूया। सरसकट कर्जमुक्ती याच्यावरती आमचा फार मोठा आग्रह होता। तेव्हा मंत्री महोदयांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आज एक ऐतिहासिक निर्णय झाला की कसलीही अटतट न ठेवता सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याच्या संदर्भामध्ये तो एक अत्यंत दिलासादायक निर्णय झालेला आहे। दुसरा निर्णय होता तो गरीब शेतकऱ्यांचा, छोट्या शेतकऱ्यांचा कर्जाचा सुरुवात व्हायचा। तर आजच्या मंत्री समितीने शेतकऱ्यांचा कर्ज पुरवठा आतापासून सुरू करण्याचं जाहीर केलं। त्याबद्दल मी या मंत्री गटाचं विशेष अभिनंदन करतो की ज्या शेतकऱ्यांना आज पैशाची गरज होती ती निकड आज भागली आहे, त्याची सुरुवात झालेली आहे। खरं तर मी आज काळ्या कपडा घालून आलो होतो, पण आता अतिशय शुभ्र असा पांढरा निर्णय सरकारनं घेतला त्याबद्दल सगळ्यांचा आभार मानतो, अभिनंदन करतो, धन्यवाद देतोय। कारण 13 तारीख ही रक्त वाहण्याची तारीख झाली असते, परंतु या मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे आता हा शेतकरी रक्त नाही वाहणार, रक्तदान करून या निर्णयाचं वेगळ्या प्रकारचं स्वागत आम्ही करणार आहोत। हा लढा ज्यांनी मूलतः सुरू केला त्या पुंतांबे गावाचं स्मरण केल्याशिवाय मला पुढे जाणं शक्य नाही। त्यामुळे पुंतांबे गावाच्या सर्व शेतकऱ्यांचं आणि त्यांच्या आव्हानाला महाराष्ट्राच्या ज्या सर्व शेतकऱ्यांनी अत्यंत विश्वासाने साथ दिली त्या सर्व शेतकऱ्यांच्या लढ्याचं हे यश आहे। त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो।